आणि आणखी एक धक्कादायक बातमी पुण्यामधून। माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा मृत्यू झालेला आहे। त्यांचा मृतदेह त्यांच्या घरामध्ये सापडला। आता हा मृत्यू संशयास्पद असल्याचं कळतंय। घरकाम करणाऱ्या बाईला घरामध्ये हा मृतदेह आढळलेला आहे। पुण्यामधल्या डेक्कन परिसरामध्ये त्या एकट्याच वास्तव्याला होत्या। सलील अंकोला यांच्या आईचा नैसर्गिक मृत्यू की घातपात झालाय असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित केला जातोय। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मंदार, माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचं सुद्धा कळतंय। काय नेमकं घडलेलं आहे, काय माहिती मिळते आतापर्यंत? सलील अंकोला यांच्या आई जेव्हा मृतावस्थेमध्ये आढळल्या तेव्हा त्यांच्या गळ्यावरती जखम होती आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू संशयास्पद म्हटला जातोय। पुण्यातील डेक्कन भागातील गल्ली क्रमांक 14 मध्ये ही जी आदी नावाची सोसायटी आहे तिथे या सलील अंकोला यांच्या आई माला अशोक अंकोला या एकट्याच वास्तव्याला होत्या आणि जेव्हा घरकाम करणारी महिला घरामध्ये आली तेव्हा घर बंद आढळलं। नातेवाईकांकडून चावी घेऊन जेव्हा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा या माला अशोक अंकोला ज्या आहेत त्या मृतावस्थेमध्ये आढळल्या आणि त्याचबरोबर त्यांच्या गळ्यावरती जखम देखील होती। अर्थात ही जखम कशामुळे आहे याचा तपास होतो आहे, वैद्यकीय तपासणी केली जाते आहे, पोस्टमॉर्टम होणार आहे आणि त्यानंतर या त्यांच्या मृत्यूचं नक्की कारण काय आहे हे समोर येईल। मात्र आपण इथं पोलिसांची गाडी पाहतो आहोत। पोलिसांकडून या सगळ्या घटनेचा तपास केला जातो आहे आणि त्याचबरोबर मी जसं म्हटलं वैद्यकीय पडताळणी देखील केली जाते आहे, कारण त्यांच्या शरीरावरती खास करून त्यांच्या गळ्यावरती जखम आढळलेली आहे। त्यामुळे हा मृत्यू नक्की कशामुळे झालाय याची पडताळणी केली जाते, याचा तपास केला जातोय। अमोल, निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू मंदार। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।